जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु सत्तदत्त चरणा विद्याभ्या नमः. तृतीयो अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान व पौराणिकामध्ये श्रेष्ठ आहात. श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांचे महात्म्य आम्हाला आणखी सांगा. ते श्रवण करण्याची आमची उत्कट इच्छा आहे. शौनकादी ऋषी काय म्हणाले? सूतजी, आपण काय आहात? अत्यंत बुद्धिमान व पौराणिकामध्ये श्रेष्ठ आहात आणि श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांचे महात्म्य आम्हाला आणखीन सांगा. म्हणजे सद्गुरु सत्तदत्तात्रयांनी काय काय कार्य केलं, त्यांचं काय महात्म्य आहे ते काय करा, आम्हाला आणखीन सांगा. आणि ते श्रवण करण्याची आमची उत्कट इच्छा आहे. प्रत्येकाची उत्कट इच्छा असली पाहिजे. काय हो? श्रवण करण्याची. आणखी चांगलं श्रवण काय मिळेल? श्रवण केलं पाहिजे. श्रवण केल्याशिवाय काय होत नाही हो, माणसाला कळत नाही. शेवटपर्यंत काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण आपण मागितलं पाहिजे, स्वतःहून मागितलं पाहिजे समर्थांना. तसं शौनकादी ऋषी कुणाला मागतायत? सूतजींना मागत आहेत. सूत म्हणाले, चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता. पण अपत्य नसल्याने तो दुःखी होता. कोण हो? चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता व जितेंद्रिय असा काय हो? एक सम्राट राजा होता. आता सम्राट राजा म्हणजे काय हो? सर्व राजांना जिंकलेला, त्याला सम्राट राजा होता. पण अपत्य नसल्याने तो दुःखी होता. सगळं होतं, ऐश्वर्य सगळं आहे, परंतु माणसाजवळ काय हो? कोणतं ना कोणतं काय असतं, दुःख असतं. तसं ह्या राजाजवळ पण काय दुःख होतं? त्याला काय नव्हते? संतती नव्हती. अपत्य नसल्याने तो काय होता? दुःखी होता. मुनींनी सांगितलेले श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांचे महात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वास व नम्रतापूर्वक पुत्र प्राप्तीसाठी श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना शरण गेला. माणूस शरण कधी जातो? परमेश्वराला. ज्यावेळेस त्याला काहीतरी हवं असतं, अंतःकरणापासून काहीतरी हवं असतं, त्यावेळेस तो काय जातो? लगेच शरण जातो. परमार्थासाठी कोणी शरण जात नाही. म्हणजे मला परमार्थ मिळावा. संत परंपरा फक्त काय हो? परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराजवळ शरण गेले. आम्ही कशासाठी जातो? फक्त संसारातील आपलं काहीतरी अडकलंय, घोंगडं काहीतरी अडकलंय, दुःख आहे काहीतरी आपल्याकडं, म्हणून आपण काय करतो? सद्गुरूंना काय गेलोय? आपण शरण गेलोय. तसं हळूहळू काय हो? परमार्थ करत असताना प्रपंच संसार पण काय हो? होऊन जातो आपला. आणि एवढं श्रवण होतं की शेवटी काय हो? आपल्याला परमार्थाची किंमत कळते आणि आपल्याला काय प्राप्त होतो? सद्गती प्राप्त होते. म्हणून अत्यंत विश्वास आणि नम्रतापूर्वक पुत्रप्राप्तीसाठी कशासाठी गेले? आयुराजा कशासाठी शरण गेला श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना? पुत्रप्राप्तीसाठी. बघा, म्हणजे शरण जातानाच काय हेतू होता हो? की मला काय व्हावा? पुत्र व्हावा, मला संतती प्राप्त व्हावी. ह्याच हेतू ठेवून श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांना काय हो? शरण गेला. त्याला शौनक म्हणाले, हे राजेंद्रा, श्री सद्गुरु सत्तदत्तात्रयांची पूजा यथाविधी कर. त्या पूजेच्या प्रभावाने तुला निश्चितच सुपुत्र प्राप्त होईल. काय सांगितलं? श्री सद्गुरु दत्तात्रयांची पूजा काय करा? यथाविधी करा. म्हणजे त्या पूजेच्या प्रभावाने तुला निश्चितच काय प्राप्त होईल? सुपुत्र प्राप्त होईल. हे सद्गुरु वाक्य ऐकून त्या राजाने एकाग्र चित्त होऊन यथाविधी तशी उपासना केली व अत्यंत भक्तीने भार्या व बंधुजनासह प्रसाद सेवन केला. सद्गुरु वाक्य. शौनक ऋषी कोण होते? सद्गुरु होते. कोणाचे? आयुराजाचे. आणि सद्गुरूंचं वचन म्हणजे सद्गुरूंची आज्ञा झाली की काय? तू काय कर? सद्गुरु सत्तदत्तात्रयांची पूजा यथाविधी कर. तसं त्या राजानं काय केलं हो? सद्गुरु वाक्य ऐकून एकाग्र चित्त होऊन यथाविधी तशी
उपासना केली व अत्यंत भक्ती म्हणजे उपासना केली मग आणि पूजाही केली. कशाची? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय यांची काय केली? पूजा यथाविधी केली व अत्यंत भक्तीने भार्या व बंधूजनासह प्रसाद सेवन केला. प्रसाद द्वैत रूपी प्रसाद नाही, अद्वैत रूपी प्रसाद काय केला? सेवन केला. श्रवण रूपी प्रसाद काय करतो आपण? श्रवण करतो. मग त्यानं काय प्राप्त झालं बघा. नंतर त्याच्या राणीस एक दिव्य स्वप्न पडले. काय पडले हो? स्वप्न पण पडायला काय हो? चांगलं स्वप्न पडलं पाहिजे. मग राणीला काय पडलं? दिव्य स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये महापुरुषाच्या लक्षणांनी संपन्न व तेजस्वी पुरुषाने येऊन मोठे पाणीदार मोती देऊन दूध भरलेल्या शंखाने अभिषेक केल्याचे पाहिले व हे वृत्त तिने राजास सांगितले. बघा, स्वप्न पण काय पडलं पाहिजे, नाही तर आपल्याला स्वप्न काय पडतात बघा, भयंकर स्वप्न पडतात. असं स्वप्न पडतं की ते स्वप्न पाहतानाच आपल्याला काय सुटलेला असतो? घाम सुटलेला असतो. पण स्वप्न काय पाहावं? आता त्या राणीला काय स्वप्न पडलं? व महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न व तेजस्वी पुरुषाने येऊन मोठे पाणीदार मोती देऊन दूध भरलेल्या शंखाने अभिषेक केल्याचे पाहिले. म्हणजे परमेश्वराला अभिषेक. म्हणजे स्वप्नात सुद्धा काय आलं पाहिजे? व सद्गुरूंची पूजा करतोय, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांची आपण पूजा करतो, हे काय आलं पाहिजे? स्वप्नात आलं पाहिजे. आपण जे देवादिदेव आहेत त्यांना भेटलोय, निदान स्वप्नात तरी काय भेटायला हरकत आहे? स्वप्न पडलं पाहिजे. पण कसं पडलं पाहिजे हो? आध्यात्मिक स्वप्न पडलं पाहिजे. आपलं चांगलं सत्कर्माचं स्वप्न पडलं पाहिजे. नाहीतर कुठंतरी चोरी करतोय, मला कोणीतरी पकडलंय, कोणीतरी काहीतरी करतंय मला, असं स्वप्न नको आहे. कारण मनी वसे ते चित्ती वसे. मग तुमच्या चित्तातच परमेश्वर असेल, अखंड परमेश्वराचं जर नामस्मरण आपल्या अंतरी असेल, तर स्वप्नही कुणाचं पडणार आहे हो? त्याला भेटलेलंच स्वप्न पडणार आहे ना. त्या परमेश्वराला आपण भेटलेलंच आपल्याला काय पडणार आहे? स्वप्न पडणार आहे. त्या राजाने प्रातःकालीन स्नानदान उपासना झाल्यावर हा स्वप्नाचा वृत्तांत शौनक ऋषींना सांगितला. आता पहिल्या काळात कसं होतं? स्वप्न पडणं हे सुद्धा काय मानलं जायचं? काहीतरी म्हणजे संकेत आहे असं काय करायचं? मानलं जायचं. म्हणून लगेच राजाने काय केला? पत्नीनं सांगितलं, आयुराजाच्या पत्नीनं आयुराजाला सांगितलं की मला असं दिव्य स्वप्न पडलेलं आहे. त्यावेळेस लगेचच राजानं काय हो? प्रातःकालीन स्नानदान उपासना झाल्यावर लगेचच काय केलं? आपल्या सद्गुरूंना हा सर्व वृत्तांत शौनक ऋषींना सांगितला. शौनक म्हणाले, अनुसूयेच्या गर्भातील रत्न अशा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. बघा, रत्न कोण आहे हो? अनुसूयाच्या गर्भातील रत्न कोण आहे? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय आहेत. आणि त्यांनी हे फल काय केले? अर्पण केले आहे. धर्मात्मा विष्णू भक्त चंद्रवंशाला भूषण असा उत्तम पुत्र होईल हे या स्वप्नातून सूचित होते, यात काहीच शंका नाही. आता दूध भरलेल्या शंखाने अभिषेक केला. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयाने स्वतः येऊन अभिषेक केला. म्हणजे काय हो? जन्माला येणारा पिंड कसा असणार आहे हो? साहजिकच उत्तम असा पुरुष असणार आहे आणि यात काही शंका नाही, असं कोण म्हणतंय? सद्गुरू म्हणतायत की धर्मात्मा तू कोण आहेस हो? राजा, तू धर्मात्मा आहेस, विष्णू भक्त आहेस, चंद्रवंशाला भूषण आहेस, आणि मग तुला देखील तसाच धर्मात्मा विष्णू भक्त चंद्रवंशाला भूषण असा उत्तम पुत्र तुला पण प्राप्त होईल, हे या स्वप्नातून काय होते? सूचित होते. यात काहीच शंका नाही. याच वेळी हुंडासुराची कन्या तिच्या मैत्रिणीसह नंदनवनात फिरत असता स्तुतीपाठक भाट लोकांचे बोलणे तिने ऐकले. मग याच वेळी म्हणजे सद्गुरू सांगतायत काय? कुणाला? आयुराजाला सांगतायत. आणि
त्या आयुराजाला सांगून झालं. त्याच वेळी भाट परस्परामध्ये कोण काय बोलत असतील, ही गोष्ट कोणी ऐकली हो? हुंडासुराची कन्या. हुंडासूर कळला पाहिजे. आणि ती कुठं फिरत होती? नंदनवनात मैत्रिणीसह फिरत असता तिनं काय ऐकलं हो? स्तुतीपाठक भाट लोकांचं बोलणं ऐकलं. आता काय बोलणं ऐकलं बघा. भाट परस्परांमध्ये बोलत होते की हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे. काय हो? तिनं काय ऐकलं की तिच्या वडिलांना मारणारा, तिच्या वडिलांचा नाश करणारा, म्हणजे हुंडासुराचा नाश करणारा पुत्र कुणाला होणार आहे? आयुराजाला होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, आयुराजाच्या पत्नीला जे पडलेलं स्वप्न आहे दिव्य पुरुषाचं, तो असाच दिव्य पुरुष नसता, काहीतरी उद्देशानं त्या पुत्राला काय घालणार हो? परमेश्वर जन्माला घालणार. ज्या ज्या वेळेस सद्गुरूच्या आज्ञेने पुत्र का प्राप्ती होते, म्हणजे सद्गुरू आज्ञेने ज्या वेळेस आपल्याला संतती प्राप्त होते, त्यावेळेस ती संतती काय हो? काहीतरी उद्देशाने काय घेतलेला असतो? त्या संततीने जन्म घेतलेला असतो. वाईट प्रवृत्तींवरती विजय मिळवण्यासाठी त्यांनी काय घेतलेला असतो? जन्म घेतलेला असतो. हे त्यांचे भाषण तिने ऐकले व तात्काळ नगरात येऊन ते वृत्त पिता हुंडासुरास सांगितले. आता त्याचीच कन्या हुंडासुराची, तिनं लगेचच काय हो? वडिलांना येऊन सांगितलं की काय असं असे भाट परस्परामध्ये बोलत होते की हुंडासुराचा नाश करणारा पुत्र आयुराजाच्या पोटी काय येणार आहे? जन्माला येणार आहे. दुरात्मा, दुष्ट, दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. काय हो? त्याला खूप आश्चर्य वाटलं. कुणाला? हुंडासुराला. काय मला मारणारा? आता त्याला तर हुंडासुराला नेहमी काय वाटतं की मी मरू शकत नाही, मी अमर आहे. दानवांना नेहमी काय वाटतं? मी अमर आहे, मला कोणीच काय संपवू शकत नाही. त्या पद्धतीनं त्याला पण वाटलं, त्याला आश्चर्य वाटलं की आयुराजाच्या पोटी काय होणार आहे? पुत्र जन्माला येणार आहे आणि तो काय करणार आहे? माझा वध करणार आहे. खरोखर हा माझा शत्रू आहे, याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे असा निश्चय केला. आता बघा, हुंडासुराच्या डोक्यात येतं काय हो? गर्भातच मारायचं. हुंडासुराला काय भीती वाटायला लागली. काय हो? निश्चित हा मुलगा काय हो? मला मारेल. मग याला आताच संपवला तर काय होईल? बघा, याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे असा निश्चय केला. त्या हेतूने तो राक्षस इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखवू लागला. बघा, हुंडासूर शत्रू. हुंडासुराला वाटलं तो मुलगा माझा शत्रू आहे, म्हणून लहानपणीच काय करायचं? त्याला पोटातच असताना मारून टाकायचं. हे लक्षण कोणाचं आहे? हुंडासुराचं. आणि मग त्यानं काय करायला लागला? इंदुमती राणीला दुष्ट स्वप्ने दाखवू लागला. तथापि श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांनी रक्षण केलेला इंदुमती राणीचा तो भाग्यवान गर्भ नाश पावला नाही, तर दिवसेंदिवस वृद्धिंगत झाला. आता सद्गुरूंचा प्रसाद येतो. गर्भ संतती होणार आहे इंदुमती राणीला, तो आशीर्वाद कुणाचा आहे हो? स्वतः श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचा तो आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादामुळे तिचा ह्या हुंडासुराने प्रयत्न करून सुद्धा तिचा गर्भ नाश पावला का हो? नाश नाही पावला. उलट दिवसेंदिवस काय झाला हो? वृद्धिंगतच, वाढतच गेला. पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे 5 ग्रह उच्च स्थानी असताना, अस्तंगत नसताना महाभाग्यवान पुत्रास इंदुमतीने जन्म दिला. बघा, पूर्ण दिवस भरल्यानंतर म्हणजे काय? 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर शुभकाली, बघा, उत्तम पुरुष जन्माला येतो. म्हणजे जो कार्याला ज्याच्याकडून कार्य करून घ्यायचंय त्याचा जन्म सुद्धा काय होतो? शुभकाली. रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे 5 ग्रह उच्च स्थानी असताना, मावळलेले नसताना, अस्तंगत नसताना महाभाग्यवान पुत्रास इंदुमतीने जन्म दिला. त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती व राजा आयु आनंदित झाले. आता ते बालक कोणाचा आशीर्वाद होतो? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचा आशीर्वाद होतं. आणि ते बालक दिसायला पण काय होतं? खूप सुंदर. साहजिकच आहे, परमेश्वरानं दिलेला प्रसाद, आशीर्वाद हा कसा असतो?
बालक पण काय होतं, खूप सुंदर होतं. राजा आयूने पुत्र जन्माचा महोत्सव श्रवण करून, जात कर्म संस्कार करून अनेक प्रकारे दाने दिली. बघा किती दिवसातून. एक तर तो राजानं काय केलं होतं, श्री सद्गुरु सत्तदत्त पूजा कशासाठी केली होती, पुत्रप्राप्तीसाठी केली होती. आणि अत्यंत निष्ठेने पुत्र प्राप्त व्हावा अशी त्यानं काय केली होती उपासना केली होती. म्हणून श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयाने त्याला काय दिला, उत्तम असा काय दिला पुत्र दिला. आणि त्या पुत्राविषयी भाट म्हणजे जे कसं आहे, पहिलं सर्व काय अगोदरच सगळ्यांना काय कळायचं, जे श्रेष्ठ पंडित होते त्यांना अगोदरच काय भविष्यवाणी कळायचे. आणि त्या भविष्यवाणीनुसार त्यांनी काय सांगितलं, हुंडासुराचा वध करणारा पुत्र आयुराजाला होणार आहे. आता तेवढं लगेचच कोणी ऐकलं, हुंडासुराच्या मुलीने ऐकलं, तेवढं हुंडासुराला सांगितलं. आता हुंडासुर गप्प बसणार आहे का, त्यानं लगेचच त्या बाळाला गर्भात असतानाच मारायला काय केली, सुरुवात केली. म्हणजे त्याला असं वाटायचं की ह्या गर्भात असतानाच ह्या बालकाला मारलं तर माझा शत्रू काय होईल, नष्ट होईल. म्हणून तो काय करायला लागला हुंडासूर काय करायला लागला, दुष्ट स्वप्ने इंदुमती राणीला दाखवू लागला. परंतु सद्गुरु सत्त दत्तात्रयांचा आशीर्वाद असल्या कारणानं कितीही प्रयत्न करू द्या, हुंडासुराने कितीही प्रयत्न केले तरी त्या बालकाला काहीही परिणाम झाला नाही. उलट ते बालक काय झाले वृद्धिगत होऊन काय झाली, त्या म्हणजे ते बालक काय झाले, वाढतच गेले. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर उत्तम शुभकाली त्या बालकाचा काय झाला जन्म झाला. साहजिकच आहे, श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयांचा काय आहे तो आशीर्वाद आहे. त्यामुळे ते बालक काय होते खूप सुंदर होते. आता आपल्या सुंदर बालकास पाहून इतक्या दिवसानं काय झालं होतं आयुराजा आणि इंदुमती राणीला काय झालं होते, पुत्र प्राप्ती झाली होती. त्यामुळे ते काय झाले, ते खूप आनंदित झाले होते. मग राजा आयूने काय केलं, सगळा महोत्सव केला पुत्र झाला म्हणून. जात कर्म संस्कार केले, अनेक प्रकारे काय दिली दाने दिली. इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. मायावी हुंडासुराने त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश केला. बघा इतक्यात कुणीतरी एक दासी कुठून प्रसूतिगृहातून बाहेर आली, तेवढ्यात हुंडासूर तिथंच उभा होता. कारण हुंडासुराला काय करायचं होतं, त्या बालकाला मारायचं होतं. मग हुंडासुराने काय केलं, मायावी होता तो, कुणाचंही रूप घेऊ शकत होता. पण लगेच त्यानं काय केलं, दासीच्या अंगात त्यानं काय केला हुंडासुराने प्रवेश केला. आता पण हुंडासूर प्रत्येकाच्या हृदयात आहे, जिवंत आहे. कसा हुंडा मागतो ना, गर्भात असतानाच मुलींचा काय करतो, वध करतो. म्हणजे हुंडासूर काय आहे, अजून पण काय आहे, जिवंत आहे. सूक्ष्म रूपाने का होईना काय आहे, प्रत्येकामध्ये जिवंत आहे. परंतु त्याला काय केलं पाहिजे, ज्ञानाने त्या हुंडासुराचा वध केला पाहिजे. कळलं पाहिजे आपल्याला काय हुंडा घेणं देणं, बालकांचा वध करणं हे काय आहे, पाप आहे. आणि मग अशा ह्या हुंडासुराचा वध कोण करू शकतो, सद्गुरु परंपराच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणजे अंतरी चांगले संत परंपराच काय करते, ह्या हुंडासुरावरती विजय मिळवू शकते. आता लगेच त्यानं काय केलं, दासीच्या अंगात प्रवेश केला. त्या बालकाला तेथून दूर नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून मंत्रविद्येचा जप केला. आता त्या बालकाला तर दूर न्यायचं म्हणून त्यानं काय केलं, हुंडासुरानं काय केलं, सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून काय केला, मंत्रविद्येचा जप केला. एखादं चांगलं कार्य असेल बघा, कीर्तन असो, भजन असो, निरूपण असू द्या, प्रवचन असू द्या, माणसाला काय येते झोप येते. बघा चांगल्या ठिकाणी पिक्चर बघताना कोणी झोपले असं कोणी ऐकलंय का, नाही ऐकलं. कारण कसं आहे, जे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, जड होतं माणसाला काय आध्यात्मिक काय होतं, जड होतं. आध्यात्मिक ऐकताना लगेच काय येते, झोप येते. तसं
आता इथं त्या बालकाला दूर नेण्याची इच्छा राक्षसाकडं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे हो? माणसाला सत्कर्मापासून दूर न्यायचंय. मोठं शस्त्र काय आहे तर झोप, आळस. आत्ताच सांगितलंय दुच्चित निरूपणमध्ये काय हो? आळस, निद्रा आणि दुच्चितपणा हे काय आहेत आपले निश्चित आपलं विनाश करणारी ही 3 शस्त्र आहेत. म्हणून प्रत्येक दासाकडं काय पाहिजे, काय पाहिजे ते सांगितलेलं आहे. दुच्चित निरूपणमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. हे 3 घटक नसले पाहिजेत. कोणते? आळस, निद्रा आणि दुच्चितपणा. आता लगेच त्यानं काय केलं हो? सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून मंत्रविद्येचा काय केला? त्या हुंडासुराने जप केला. त्यामुळे मोहित होऊन सर्व झोपले असता हुंडासूर दैत्याने खऱ्या रूपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण केले. काय केलं? सगळ्यांना काय केलं? हुंडासुराने मोहित केलं आणि सर्व झोपले. आणि सर्व झोपले असताना हुंडासूर दैत्यानं काय केलं? खऱ्या रूपाने प्रगट होऊन त्या बालकाचे काय केलं? अपहरण केले. म्हणजे चोरून नेलं ते बालक. त्या बालकाला घेऊन तो आपल्या कांचन नावाच्या नगरात गेला. तिथे त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीस बोलावून तिच्या स्वाधीन ते बालक केले व म्हणाला, काय हो? लगेच त्यानं आपल्या पत्नीच्या स्वाधीन केलं. हुंडासुराची पत्नी हुंडासुरासारखीच काय निष्ठूर. मग काय म्हणाला बघा तो दैत्य, हे प्रिये, तू आपल्या समक्ष या बालकाला मारून त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी मला खायला दे. काय सांगितलं हो? हुंडासुराच्या पत्नीला काय सांगितलं हुंडासुराने? हे प्रिये, मला काय दे? तू समक्ष आपल्या म्हणजे कुणावर विश्वास ठेवू नको, स्वतः समोर ह्या बालकाला मारून त्याचं मांस शिजवून मला काय दे? खायला दे. आता ती पण काय हो? दैत्यश्री. हुंडासूर हा दैत्य. त्याची पत्नी पण काय हो? दैत्य. ती पण काय म्हणाली बघा, बरे आहे असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणे आज्ञा केली की, आता ती पत्नीच कोणाची? हुंडासुराची. तिला तरी दया येते का हो? त्या लहान बालकावर नाही आली तिला दया. ती पण पतीच्या कर्मामध्ये काय झाली? सामील झाली. आणि तिनं काय केलं? कठोर आज्ञा केली दासीला. काय? एकला नावाच्या दासीला तिने कठोर आज्ञा केली की, तू कोणताही विचार न करता या बालकाला मारून त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते दैत्य राजास खायला दे. बघा काय सांगितलं हो? हुंडासूर आहे तो. आणि हुंडासुराची पत्नी हुंडासुरासारखीच कुकर्मी. तिलाही त्या बालकाची काय नाही आली? दया नाही आली. आणि दया तर सोडा, तिनं दासीला पण काय सांगितलं? कोणताही विचार करू नकोस. काय विचार करू नको की ही लहान बालक आहे, नवीनच जन्मलेलं आहे, हे पाप मी कसं करू, असलं काही विचार करू नको. आणि त्या बालकाला मार आणि त्याचे मांस काय कर? दैत्यराजास खायला दे. उत्तम प्रकारे शिजव सांगितलं. काय? उत्तम प्रकारे शिजवून दैत्यराजास काय दे? खायला दे. असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हाती देऊन ती आपल्या महालात निघून गेली. आता ती राणी ती काय थांबणार आहे का बालक शिजोपर्यंत? तिला काय वेळ आहे का तेवढा? लगेच काय केलं? तिनं आज्ञा केली दासीला आणि ती आपल्या महालात निघून गेली. नंतर दासीने ते बालक मारून शिजवण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. लगे दासीनं काय केलं? ते बालक कुणाच्या हाती दिले? आचार्याच्या हाती दिले मारून शिजवण्यासाठी. हुंडासुराची पत्नी बालकाला मारण्यासाठी विश्वासाने दासीजवळ देऊन दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यावर तिथे फक्त दासी राहिली. आता राणी तर निघून गेलेली, तिथं फक्त कोण राहिली होती? दासीच राहिली. आणि तो कोण? जो आचारी, ज्याच्याकडे मारायला बाळ दिलेलं, ते दोघंच होते तिथं. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्यासाठी त्याच्यावर शस्त्रप्रहार केला. तो काय हो? हुंडासुराचा आचार्य म्हटल्यावर हुंडासुरासारखाच निर्दयी. त्यानं पण काय केलं? मागचा म्हणजे दिव्य बालक दिसताना बालक काय दिसत होतं? दिव्य दिसत होतं. परंतु तो निर्दयी आचार्य होता. त्यानं काय केलं हो? निर्दयी असतात माणसं.
पोटातच काय मारून टाकतात, बाहेर आल्यावर मारून टाकतात. म्हणजे ते काय झाले हो, हुंडसुराची परंपरा. मग त्यानं काय केलं हो, त्या बालकाला मारण्यासाठी त्याच्यावर काय केला, शस्त्रप्रहार केला. पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. अहो, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं काय आहे, तो कृपाप्रसाद आहे. त्यानं ते मारलं शस्त्र, परंतु त्या बाळकाला काय झाले नाही व कायच इजा झाली नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सांभाळणारा कोण आहे, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय आहे. उलट श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बघा, त्या बालकाचं रक्षण कोण करत होतं व स्वतः श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे चक्र काय करत होते, त्या बालकाचे संरक्षण करत होते. आणि ते संरक्षण करत असल्यामुळं ह्या आचार्याचं काय मोडलं हो, शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षित राहिलेले पाहून बालकाच्या सुदैवाने ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली. अहो, साहजिकच आहे, चमत्कारच घडला ना. काय, त्या बालकावर शस्त्रप्रहार केला तर ते शस्त्रच मोडलं. हे पाहून ती एकला दासी ही काय झाली हो, एकदम आश्चर्यचकित झाली आणि एकदम शांत झाली. आणि त्या आचार्यास म्हणाली, हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. आणि काय म्हणाली हो, हे बुद्धिमान पाचका, म्हणजे त्याला बुद्धिमान म्हणाली. कोणाला, त्या क्रूर आचार्याला. हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे बालकासह नगराबाहेर गेले. तो पण हो म्हणाला, कारण तो पण घाबरला. कारण का हो, त्या बालकावर काय होत नव्हता, शस्त्रप्रहार होत नव्हता. हे पाहून तो सुद्धा काय घाबरलेलाच होता ना. मग त्या दोघांनी काय ठरवलं, मग त्या दोघांनी त्या बालकाला घेतलं आणि ते दोघे कुठं गेले हो, बालकासह नगराबाहेर गेले. आणि वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाबाहेर बालकाला ठेवून शीघ्र परत आले. बघा, कुठं ठेवलं हो, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाबाहेर. म्हणजे त्यांना पण कळा, म्हणजे सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना त्यांना पण तेवढी सद्बुद्धी दिली. कुणाला, त्या दासीला नाही, आचार्याला, की काय, बालकाला सोडा. आपण कुठं सोडा, सद्गुरूंच्या आश्रमात सोडलं बघा. आणि सोडून ते काय आले, ते तिथं थांबले नाही, ते शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एक मृग शिशु मारून त्याचे मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक खायला दिले. मग आता ह्या हुंडासुराला तर मटण पाहिजे ना, त्या बालकाचं सांगायचं काय. म्हणून काय केलं त्या आचार्यानं, एक मृग शिशु मारून त्या हुंडासुराला काय दिलं, ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक काय दिलं हो, खायला दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासूर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. त्यावेळी तो मूर्ख हुंडासूर, त्याला काय वाटलं, की माझ्या शत्रूला काय केलं, मी आता मारलं आणि मी आता काय केलं, त्याचं मांस खाऊन त्याला काय झाला, मोठा आनंद झाला. आणि स्वतःला काय समजायला लागला, तो मी खूप श्रेष्ठ आहे बघा, मी माझ्या काय मारलं, माझ्या ह्या शत्रूला जलमताच काय केलं, मारलं आणि त्याचं मांस मी काय केलं, खाऊन पण टाकलं. म्हणून काय झाला, स्वतःला कृतकृत समजता झाला. प्रातःकाळी आश्रमाच्या बाहेर एक दिव्य बालक एकटेच निजलेले पाहून ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे वशिष्ठ ऋषी आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. प्रातःकाळी लगेचच काय हो, आश्रमाबाहेर बाळाचा लगेच आवाजच, म्हणजे प्रातःकाळी आश्रमाच्या बाहेर एक दिव्य बालक एकटेच झोपलेले पाहिले. कोणी हो, वशिष्ठ ऋषींनी. आता वशिष्ठ ऋषी ज्ञानी पुरुष, त्यांनी ते आत्मज्ञानानं पाहिलं की ते बालक कोण आहे. तरी आश्चर्यचकित होऊन ते काय म्हणाले, बाकीच्या ऋषींना, आश्रमातील बाकीच्या लोकांना काय म्हणाले बघा, ऋषी हो, हे कुणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून ठेवले समजत नाही. ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. काय म्हणाले वशिष्ठ ऋषी, ऋषी हो, हे कुणाचे सुंदर बालक, रात्री कोणी इथं आणून ठेवले, काय समजत नाही. आणि बाकी सर्व ऋषी ही बालकाला पाहून काय झाले हो, आश्चर्यचकित झाले. नंतर त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ ऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले. मग
त्रिकाल ज्ञानी. वशिष्ठ ऋषी कसे हो, सद्गुरू परंपरा, त्रिकाल ज्ञानी, सगळं ज्ञान त्यांच्याजवळ. मग लगेचच वशिष्ठ ऋषींनी काय केलं, ध्यानाने म्हणजे हे बघितलं, आपल्या आतमध्ये पाहिलं की हे बालक कोण आहे, म्हणजे ध्यान लावलं आणि सर्व जाणून काय केले लागले, सांगू लागले, आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना काय करायला लागले, सांगू लागले. हा सोमवंशातील आयुराजापासून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे सेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. काय सांगितलं हो, वशिष्ठ ऋषींनी ध्यानाने काय केलं, सर्व जाणून वशिष्ठ ऋषी सांगू लागले की काय हो, हा सोमवंशातील, लगे ओळखलं, वशिष्ठ ऋषींनी लगे ओळखलं की काय, हा सोमवंशातील आयुराजापासून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे सेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र आहे. लगे ओळखलं का नाही हो, क्षणामध्ये ओळखलं सद्गुरूंनी, काय हा आयुराजाचा पुत्र आहे. आणि स्वतः श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा कसा आहे, हा पुत्र कसा आहे, दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. हुंडासुराने हाच आपला नाश करणारा आहे हे जाणून सुतिका गृहातून याला पळवून आणला. हुंडासुराला कळलं की आपला नाश करणारा हाच पुत्र आहे, म्हणून त्यानं काय केलं हो, जन्मल्याबरोबरच दासीच्या रूपात जाऊन सर्वांना निद्रा आणून त्यानं ते बाळ काय केलं हो, पळवून आणले. परंतु सुदैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे. वशिष्ठ ऋषीकडनं सगळा महावृत्तांत त्यांना कळाला की काय हा बालक कशा पद्धतीनं हुंडासुराच्या तावडीतून सुद्धा काय केला, सुटून माझ्या आश्रमामध्ये कसं काय आला आहे. असे बोलून महान तत्वज्ञानी वशिष्ठ मुनी त्या दिव्य बालकाला पाहून आत्मिक प्रेमाने मोहित झाले. असं सर्व बोलून वशिष्ठ ऋषींनी काय बालकाला पाहून, म्हणजे त्या दिव्य बालकाला पाहून सद्गुरूंचं आत्मिक प्रेमाने मोहित झाले. मग मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्याला उचलून आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले की श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या प्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीपासून शीघ्र मुक्त करून विजयी असा सम्राट राजा होईल. लगेच भविष्यवाणी केली वशिष्ठ ऋषी. सद्गुरूंनी भविष्यवाणी काय केली की हा बालक कोण होईल, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा प्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीपासून जे काय संकट आहे त्यांच्यापासून शीघ्र मुक्त करून विजयी असा सम्राट राजा होईल. बघा, वशिष्ठ ऋषी हे बोलत असता त्यांच्यावर देवांनी पुष्पवृष्टी केली. अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व सुस्वर गायन करू लागले. बघा, वशिष्ठ ऋषी हे बोलत असताना देवांनी काय केली व पुष्पवृष्टी केली आणि अप्सरा काय नृत्य करू लागल्या, गंधर्व सुस्वर गायन करू लागले. त्यावेळी आश्रमातील ऋषींनी संतुष्ट होऊन कुमारास आशीर्वाद दिला. त्यावेळी आश्रमातील ऋषींनी काय हो, संतुष्ट होऊन कुमारास काय दिला, आशीर्वाद दिला. हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न हो असा आशीर्वाद दिल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. सर्वांनी काय दिला हो त्या बालकाला, सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा प्रसादामुळे तो झालेला होता, म्हणून सर्वांनी त्याला काय दिला हो, आशीर्वाद दिला आणि त्याचं काय केलं, नामकरण विधी केला. ज्या अर्थी बालभावांनी तुझे अंतकरण केव्हाही दूषित झाले नाही, त्या अर्थी हे देववंदिता तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील, तुझे कल्याण असो. म्हणजे ज्या अर्थी बालभावांनी तुझे अंतकरण काय झाले नाही, दूषित झाले नाही, केव्हाही दूषित झाले नाही, त्या अर्थी हे देववंदिता तू नहुष ह्या नावाने काय होशील, प्रसिद्ध होशील, तुझे कल्याण असो. महासती अरुंधती ही
वात्सल्याने त्याचे लालन पालन करून औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली. नहुषाला 11वे वर्ष लागले असता क्षत्रियाला उचित अशा विधीने त्याचे यथाशास्त्र उपनयन केले. नंतर त्याला सांगवेद व सार्थशास्त्र वशिष्ठ ऋषींनी शिकवले. बघा, हुंडासूर काय करायला गेला होता? शत्रूचा विनाश करायला गेलेला, बरोबर. आणि त्यानंच काय केलं कार्य? हुंडासुरामुळेच बालक कुठं पोहोचला? बघा, कार्य जे काय होतं ते सद्गुरू आज्ञेनं होत असतं. बघा, चांगल्यासाठीच होत असतं. बालक कुठं गेलं? वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेलं, सद्गुरूंच्या आश्रमात गेलं ते बालक. आईवडिलांच्या म्हणजे मोहमायेतून डायरेक्ट कुठं गेलं? व सद्गुरू परंपरेच्या आश्रमात काय गेलं? ते बालक गेलं आणि तिथं सगळं काय शिकलं. ते सांगवेद सार्थशास्त्र क्षत्रियाला उचित असं त्याचं काय केलं? उपनयन केलं. बघा, सरहस्य धनुर्वेद विशेषतः संविधान अस्त्रविद्या ज्ञानशास्त्र राजनीती इतिहास पुराण यांचे अध्ययन त्याच्याकडून करून घेतले. म्हणजे सद्गुरूंनी काय केलं? त्याच्याकडून सगळं अध्ययन करून घेतलं, त्याला सगळं शिकवलं. याप्रमाणे विद्या ग्रहण करीत असताना यथाविधी नम्रतापूर्वक शिष्यत्व स्वीकारून नहुषाने तन मन वाणी यांनी सद्गुरू वशिष्ठांचे सेवन भक्तिभावाने केले. यामुळे निर्मत्सर व सर्व गुणांनी पूर्ण होऊन श्री वशिष्ठांच्या कृपाप्रसादाने सर्व विद्या पारंगत झाला. सर्व विद्या कुणाला आल्या? नहुषाला आल्या. बघा, काय केलं? हुंडासुराने वध करायला गेलता, त्या बालकाचा वध करायला गेलेला, परंतु सुदैवाने ते बालक कुठं पोहोचलं? वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात. हुंडासुरामुळेच पोहोचलं ना, हुंडासुरानेच त्याला पळवून नेलेलं. आणि वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचल्यामुळं त्या बालकाला काय केलं? व सर्व विद्या काय केल्या? सद्गुरूंनी शिकवल्या. मग ते बालक आणखीनच काय झालं हो? आणखीनच ताकदवर झालं. लक्षात घ्या, सर्व विद्या काय झाला? तो पारंगत झाला. असं श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा कृपाप्रसाद आहे की काय होतं? त्याचं काय होणार आहे? कल्याणच होणार आहे. इति श्री सद्गुरू सत्तदत्त पूजा तृतीयो अध्याय. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.